नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आज माझी जमीन मोजली तर मला दुसऱ्याच्यात सारून देतं आणि त्यानं मोजली तर तिसऱ्याच्यात सारून देतं। माझ्या तालुक्यामध्ये 4600 केसेस आहेत कोर्टामध्ये आणि कुणाचीच जर पुन्हा त्या शेतकऱ्याने पुन्हा मोजणी मागवली आणि अधिकारी बदलला तर तो अजून पुन्हा दुसरीकडेच मोजतो, दुसऱ्याच्यातच दाखवतो। ही अतिशय गंभीर बाब आहे। तर अध्यक्ष महोदय, खरोखर बावनकुळे साहेबांनी महसूलमध्ये जे आमूलाग्र बदल केलेले आहेत आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेची होणारी पिळवणूक अनेक पटीनं अनेक ठिकाणी या महसूल खात्यामध्ये किंवा बिगर शेती करण्यामध्ये जो लागणारा वेळ आहे, अडवणूक आहे, छळवणूक आहे, या सगळ्यामधून अनेक चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी राज्याच्या हिताचे अगदी पीटी उषाच्या गतीनं त्यांनी पीटी उषापेक्षाही जास्त गतीनं त्यांनी निर्णय केलेले आहेत। फक्त या बिलाच्या बाहेर जाऊन बावनकुळे साहेब, माझी एक विनंती आहे की असंच आपण मोजणी खात्यासाठी आपल्याला जे काय करता येईल, कारण हे मोजणी खातं आज माझी जमीन मोजली तर मला दुसऱ्याच्यात सारून देतं आणि त्यानं मोजली तर तिसऱ्याच्यात सारून देतं। माझ्या तालुक्यामध्ये 4600 केसेस आहेत कोर्टामध्ये आणि कुणाचीच जर पुन्हा त्या शेतकऱ्यानं पुन्हा मोजणी मागवली आणि अधिकारी बदलला तर तो अजून पुन्हा दुसरीकडेच मोजतो, दुसऱ्याच्यातच दाखवतो। ही अतिशय गंभीर बाब आहे। तर सॅटेलाइटच्या माध्यमातून एकदा हे राज्यातलं चित्र जसं आहे तसं स्वीकारा, कायदा करा, जे आहे तसं, कुणाला कमी असो जास्त असो। पण ही जी कोर्ट कचेरी आणि या शेतकऱ्यांची 40-40, 50-50, 70-70 वर्ष लोक या कोर्ट कचेऱ्या करतायत आणि मोजणीचा विषय हा अतिशय गंभीर आहे। फक्त माझी विनंती आहे बावनकुळे साहेब हे करतील आणि तुमचं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं खूप सारा अभिनंदन। महसूलमध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद।